याप्रमाणे जर 28-29 छाती असेल तर शोल्डर हा 4.5 इंच घ्यायचा आहे, आर्म होल घ्यायचा आहे 5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच आणि कटोरी घ्यायची आहे 5 इंच। 30-31 असेल तर 5 इंच शोल्डर, 5.25 इंच आर्म होल, 2 इंच गळा रुंदी आणि 5 इंचाची कटोरी घ्यायची आहे। 32-33 असेल तर 5.25 इंच शोल्डर घ्यायचा आहे, 5.5 इंच आर्म होल घ्यायचा आहे, 2 इंच गळा रुंदी आणि 5.25 इंच ही कटोरी घ्यायची आहे। 34-35 असेल तर 5.25 इंच शोल्डर, 5.5 इंच आर्म होल, 2.25 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंच कटोरी। 36-37 असेल तर 5.25 इंच शोल्डर, 5.5 इंच आर्म होल, 5.25 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंच कटोरी। 38-39 असेल तर 5.5 इंच शोल्डर, 5.25 इंच घ्यायचे आहे आपल्याला आर्म होल आणि 2.5 इंच घ्यायचे आहे गळा रुंदी आणि 5.25 इंच घ्यायचे आहे कटोरी। 40-41 साठी शोल्डर 5.5 इंच, आर्म होल 6 इंच, 2.5 इंच गळा रुंदी आणि 6 इंचाची कटोरी। 42-43 साठी 6 इंच शोल्डर, 6.5 इंच आर्म होल, 2.5 इंच गळा रुंदी, 6 इंच घ्यायचे आहे कटोरी। 44-45 साठी 6 इंच शोल्डर घ्यायचा आहे, 6.25 इंच घ्यायचं आहे आर्म होल, 2.5 इंच घ्यायचं आहे गळा रुंदी आणि 6.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला कटोरी। याचप्रमाणे 46 ते 50 साईजला फक्त पाव इंच वाढवायचं आहे आणि याचप्रमाणे कुठल्याही साईजची कटोरी वाढू शकता। शोल्डर, आर्म होल आणि गळा रुंदी ही तुम्ही काढू शकता। तर या पद्धतीने सर्व साईजचं सर्व माप ही अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये काढली तर एकदम सोपं जाईल आणि ही कटोरीची माप ही अत्यंत परफेक्टरित्या बसणारी आहेत आणि हा चार्ट जो आहे तर तो एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला उपयोगी पडणारा असा आहे। तर आता इथे थोडंसं मी तुम्हाला एक आकृती काढून समजवण्याचा प्रयत्न करते की कशा पद्धतीने कटोरी म्हणजे काय, कटोरी वाढवायची कुठे आणि कशी। तर आता ही जी आहे तर ती गळा रुंदी आहे, जी गळा रुंदी आपण वरच्या बाजूला येते तर ही आपली गळा रुंदी आहे। तर ह्या गळा रुंदी ही चार्टमध्ये बघायचं आहे आणि त्यानुसार गळा रुंदी घ्यायची आहे, जी पण तुमची चेस्ट असेल त्यानुसार, आणि शोल्डर आणि आर्म होल हे जी चेस्ट असेल त्यानुसार इथे बदल करायचा आहे। त्याचप्रमाणे इथे वरच्या बाजूला आर्म होल संपल्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस 1.5 किंवा 2 इंच आणि खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 किंवा 2 इंच घ्यायचा आहे। गळा रुंदीच्या वरती अर्धा इंच साईडने घ्यायचं आहे, मुंड्यातून 2 किंवा 2.5 इंच आणि खालच्या बाजूने जो कटोरी घेतलेली आहे तर ती 5 इंचाची घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने योगपट्टीच्या बाजूने थोडं वरच्या बाजूने गोलाकार घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही कटोरी आहे। आता कटोरी ही एवढ्यावरच संपत नाही, आपल्याला ती एक्स्ट्रा वाढवावी लागते। तर वाढवण्यासाठी हे एक्स्ट्राचं माप घ्यावं लागतं, त्यासाठी 1 आणि 1.5 इंच आणि खालच्या बाजूला 2 इंच अशा पद्धतीने ही वाढवावी लागते कटोरी। तर त्याचा सविस्तर व्हिडिओ हा पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या येईल। तर आज फक्त आपण कटोरीचा चार्ट बघितलेला आहे, कटोरी कशा पद्धतीने घ्यायची, तर हा पूर्ण चार्ट आहे, नक्कीच तुम्हाला